या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. नका आपा इथं बसलाय वय गाव पाक पालत घातलं मी का ये पान खायला. हो नुसतं पानं चारा आम्हाला. मग काय बसतो का तुझ्याकडे हिंडो का मी बी. आमच्यासारखा नका हिंडू तुम्ही, हा पण तुम्ही मला सांगा की अहो गावातल्या सगळ्या माझ्या बरे पोरांची मागच्या पोरांची लग्न झाली राव. अरे पण तुझं करून दिलतं का नाही मला सांग. दिलतं का नाही. अहो दिलत की. हा मग आता तुला नीट वागावता आलं नाही त्याला आमचा काय दोष आहे. म्हणजे आम्ही नीट वागावलं नाही का तिला काय काय म्हणून करून द्यायचं. ते म्हणली भांडीच घासला स्वयंपाकच कर, मग हिला आणली कशाला मी. अरे बरोबर आहे पण तो मला पहिल्या लग्नातच का चहा सुद्धा पाजला नाहीस तर लगेच दुसरी बघायला आलाच. बघूया का हाई एजंट बरं का. नाही ना आपा म्हणजे तुम्ही आम्हाला तुम्ही म्हणजे नाही नाही ऐकून घ्या. हा, बोल की. तुम्हाला चपण पास नाही वय. अहो काय राव आपा तुमच्या पानावारी माझे 2 लग्न झाले असती. माझ्या पानावारी मग किती पानं खाल्ली माझी. अरे मी लोकांच्या जीवा पान खात नसतो येडे. मी माझं मीच खाता असतो. बरं आता मी काय म्हणतोय. हा बोल की. गावात तुमची लय ओळख आहे, बाहेर तुम्ही दाखवा तुम्हाला दुनिया ओळखते, पण आमच्या सारख्याला कोण ओळखते. हे बघ ऐक मी काय सांगतो ती माझ्याकडे एक नंबर आहे एका एजंटचा. हा तुला नंबर देतो हा आणि त्याचा नंबर देऊन त्याच्याशी कॉन्टॅक्ट कर. तुला मी सांगतो खर्च केल्याशिवाय बाबा खर्च ही खर्च होत आपा नसतं का. फक्त काय पैसा किती पण जाऊ द्या. हे बघ ही नंबर आहे. हा ह्या नंबरवर तू मांडून घे पाहिजे तर. किती घेता मांडून. हा घे मांडून लगेच. हातावर मांडून. असली काम आपा बाज हा सांगा काय ते. हे बघ घे मांडून सगळं 82 आणि 81. त्याला खर्च करावा लागेल बरं का पण तू खर्च आणि होय. म्हणशील हो. अहो किती खर्च करायला तयार आहे मी. अरे मग तुम्हाला ते- सांगतो आपा, हा. माझा अर्धा एकर जाऊ द्या, हा. पण माझं राव लग्न झालं पाहिजे. करून देणारच ते तू लय पुढचा का माणूस. लगेच जा तुम्ही लगेच फोन करू का त्यांना. हो नाही आता आपण बोलतोय ना बोलल्याच्या नंतर तुला मी व्यवस्थित पद्धतशीर सांगतो. नंतर फोन कर त्याला बोलवून घे हा आणि ते काय म्हणतोय सविस्तर ऐक हा आणि त्याला 4 पैसे दिल्यावर ते मनाने बघल का. नाही पैसेच नाही आपा, हा. पण तेवढं माझ्या लग्नात झालं अरे पाहिजे. बघतो म्हणलंय ना तुला मी बघणारच. तुला टेन्शन घेऊ नको आता. तुमच्या विश्वास माझा, पण आमच्या बापा विश्वास नाही की बाप म्हणतो की तुझा वय चाललंय का लग्नाचं, त्याच्यामुळे मला भ्या वाटतं. आला का तुझ्या जोडीच्या पोरांना का पोरं झाली तरी तुझं लग्न व्हाय ना दुसरं म्हणल्यावर विषयच आहे गाड्या. काय करायचं ते आमचं बाप शेण नाही ना, काय करणार मी तरी. बघू आता मी बी सांगतो तू बी फोन कर हा. आणि मी बी माझ्या पद्धतीने त्याला सांगतो की यायला ती पोर गरीब आहे जाऊ दे त्याचं बाप काही मनावर घेत नाही आपणच बघू आता याचं करून देऊ. चालतंय हो मी करतो फोन, तुम्ही पण त्या चांगलं सांगा बरं का चालतंय आपा? की चालतंय येऊ का मग आपा. हो ये पण तुला सांगितलेलं डोक्यात ठेवा. हो हो हा. खर्च करतो तुम्हाला पण खर्च करतो. लग्न जमवतो तुम्हाला पोशाखच घेतो मी. यार तुझं करणारच. हा हा चालतंय येऊ का मग. त्याचे जे नाही जमलं हा. मी इकडून प्रयत्न करीन. नाही आता म्हणलं एजंट आहे मला, एजंट लगेच लग्न जमवतो तुम्हाला माहिती आहे. जमावतात नाही त्याला पैसे द्यावा लागतात. पैशाची तयारी ठेव. हा, बापा पैसे देतो की मी, टेन्शन घेऊ नका, देतो पैसे मी. मी गेले की फक्त मी तुमची उद्या गाठ घेतो, आधी त्याची गाठ घेतो आणि मग तुमची घेतो. माझी गाठ घे हा, हा. मी सांगतो ते. चालतंय येऊ का मग. हा हा, हा बिनकाळजी जा. काय ह्याला बघावंच लागेल पोरगी. काय झालंय एजंट बी आहे बरं का त्यातलाच. ह्याचा बाप बी निवळी येडे दिसतंय. आता एवढं मोठं पोर आहे हिंडतंय इकडे तिकडेच. बघू आता आपणच बघू आता यात विषय आपणच थोडा घेतल्याशिवाय मार्ग नाही आता. आईला नाऱ्या हिथंच येतो म्हणला होता, नाऱ्याचा काय भरोसा नाही गाड्या. पाहिला लय चांगला टायमिंगला पका होता. इथं का हऱ्या बसलाय. हा जरा आडवं गेले म्हणजे येणार बरं का. हे नासकेच म्हणे करतं हे. जाऊ दे गाठ तरी घेऊ. कर हरे. अयो तू क्या अरे बस की. अरे काय बस की आलं द्याल तुला लागा गावातलं हुडाकला लागा मी. कार अरे कारण म्हणजे हा आता लग्न करायचंय माझं, आता पोरगी बघायला जायचंय आपल्याला. येडा बिडा झाला काय रे तू क्या. अरे तुझं वय का 40ला भिडलं, तुझा एक पाय मसनात आणि एक पाय गावात आहे. आता कशाला थोड्यासाठी लग्न करतोय, दिकीनात सोडून. अरे काय नाही सोडून दिला का तुकडा खायला नाही का काय नाही का रोज लागा ह्याची चेर घरी घे त्याची चेर घरी घे. आता पण म्हणलं देवापासून निवड मिळेल म्हणून त्या आशा आलो तर डुकरू बसला इथं. अरे निवदाला 8 साडेआठला यावं लागतं. तुझ्या म्हाताऱ्याने आलतं का पार दिवस डोक्यावर आल्याव होय रे. मला कुठं माहिती आहे पार तू इथं सकाळ जेवण जातो या. कुठं आणलंय स्थळ. विषय काय झालाय मग अशी मला दिसला आप्पा. बर आप्पाला काय म्हणले बाई जरा गोड बोलली. आप्पाला पण म्हणलं लागा लग्नाचं बघा आपा काय बापन आमचं काय लक्ष घाला ना ह्याला लग्नासाठी. तुझा बाप होय. हो ना आप्पाला काय बोलायचंय. तुझा बाप लक्ष घाला ना, बाप तुझाच आहे का पण. लागा तुला कसला अंगावर बोलतोय लागा. आता तुला तुला का तुला यायचंय का पोरगी बघायला सांग.
नाही नाही ती झालं पण आप्पा काय म्हणलं ती तरी सांग ना. तू ऐकूनच गेला का माझ्या बापाकडेच गेला का? हे तर माझं बघला का चालूच काय नाही ना चाललंय? आता लका बाप सोडलाय घरी आणि तू आप्पाच्या माग लागतोय. अरे उद्या झालं एखादा माझ्यासारखा काय म्हणन अरे तू त्याचा बाप काय आपाच आहे का? माझं म्हणलं मी मानणार नाही तो बाग सोडून दे. पण जग तसं म्हणतं ना. ए बाबा जगात नको सांगू तुला यायचं माझ्या संग. नाही, माझं येईल की. शिक्षण तर ऐकून घे. क्वार्टर जर दिली तर मी येईन बाबा. आपा काय मला म्हणलं आपल्याला पण विचारायचंय का म्हण आपाची गावात ओळख आहे बाहेर लय ओळख आहे. हा. पाहुणे रावळी ती आपापाशी माहिती आहे ती त्याच्यामुळे ते आपल्याला गोड बोलायचं या. आप्पाला मागल्या वेळेस लावला होता घोडा चांगला लका 8 दिवसात बायको पळवून लावली. हा त्या म्हातारा लका नेहमी मोहर येऊन का आपलं लग्न जुळावतं का ना. अरे हिंडकी राहणार का माझ्या वाणीस काय फरक पडतोय रे. 8 साडेआठला गेल्यावर 5:25 निवाद कधी गावतोय. आलं की आपलं खाल्लं की दुपारचं काय बी जुगाड अरे लागतं. काय लागा गावात गेले तर लागा म्हणते आलेला का अशी उपरसुंबी आली उघायला काय किंमत आहे का रे काय? म्हणजे तू आता लग्न केल्यावर माणसात बसणार आहे तुला वाटतंय का? किंमत येते हा तुला का माझं का लग्न जमवायला चाललोय का तू माझ्या मोडा येतोय तीच कळणार का मला? नाही नाही आता हो तू एवढी किंमत मला दिली आणि तू मलाच नेऊन पोरगी बागणार आहे म्हणतोय तर मी कधी बी यायला तयार आहे. पण थोडं एवढं आपलं अरे लागा तुला का 90 सांगतो बाबा सगळं सांगतो हा, पण हा. तिथं गेल्यावर काय वाचा वाचा करू नको. नाही माझा मी एका कोपऱ्यात बसेन आणि बाबा. हो हो, मी तुला सांगतो हा. या जर तुला प्यायचे असले का नाही हा. ते सगळं स्थळ बघितल्यानंतर सगळं बोलणार तर पाहिजे नाही आधी प्यायचे माघारी येता नाही पाच हा. पण झालं ना मला बी नको अर्थ असल्या गोष्टीचा कटाळा आलाय. चल जाऊ दे. पण लागा त्या पुरगी बघा गेलो त्या पुरीच्या आईला झाली दारू पिऊन तो हा? नाही ते होतं बरं का माझं कधी कधी मग मला लय आडवे बोललेले मग मी लय बेकार माणूस आहे. लका यो हऱ्याला का 200 रुपये घेऊन गेलाय म्हणला पोटा दुखते ना अजून आला नाही का ती निष्ठ गेलेला का बघ आता ही याड आला मुतारा डुसून गाडी हो. तो क्या लका तुला मी काय म्हणलं लागला मगाशी हा काय म्हणला नास काय म्हणलं का मला पुरगी बघायची नंतर लका दारू पिला का आता तो लका पिऊन आला का तू? अरे तो मला इंजेक्शन करायचे पैसे दिलं का नाही तेवढ्यात भागत नव्हतं मग हाणली क्वार्टर. चल जाऊ दे काम होण्याशी मतलब का तुला का लय टेन्शन घेस तुला का लका लय घाण तुला का तुझा हा, आंबट वास तू येतोय कधी लका. आंबाट वासच घेत नाही हा आठवड्याला लाखात 1 दिवस खडा करतो का रे? हा ना, आता शांत चल ना, वाचा वाचा करू नको. त्याला वाटके नाही हा, चालतं तर लका व्यवस्थित चालला का माणसं बघितलं काय म्हणते लका कोण माणसं येतं लागा तो क्या मी काय म्हणतो या हा, मग. फक्त माझं लग्नच नको जमू दे बर. नाही तुझं कातड सोलत मला बघ नाही सोला आत्ताच हा दर नाही सोलत काढू का अरे कपडे? काय लागा नासक्याने पिऊन आला दारूवर हा? लय लाका निर्वेशने असल्या काय करते या मी किती हा, तो काय घाणत नाही वर हा मळी वास असतो का कोंबडीला? सर ती रणकीवाडीत नाही का पार्टीचा फोन आलता ती म्हणल्यात येणार आहे. अरे इथंच येणार आहेत ती त्यासाठी थांबलोय मी. अरे हा, बोल एकदा तसं गाड्या साहेब आलं गाड्या हो साहेब गाडी बस थांबले हा तुझ्याला का मी पाया पडतो पर की हा, लगेच पर अरे काय साईडला का बिनला जायला का वाजला का सिरियस अरे म्हणून आहे ना मग काय पडतं हे वतन त्याला की मग ताण घेऊन पुढे अरे मी काय म्हणतोय की हा. तिथे गेलं का नाही फक्त काय बोलू नको जरा शांत लागा गरीब असला का लग्न जमू अरे दिलं मी शांत आहे तूच काल काला 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 लावलंय चल बाटकी नाही का म्हणे डुल नको रे माग चला माझ्या माग चला कशाला आणली पिढा ही नमस्कार नमस्कार. हा, नमस्कार आपण नंबर दिला होता बर 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 बर. अरे हे काय हे कोण आहे? नाही 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 अहो, लय ऊन आहे ना त्याच्यामुळे जरा चक्कर आलं असेल गाडीला एकटं यायचं म्हणून आपलं म्हणलं एका दोघं आपलं आणावं बर 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 बर. सरळ राहू बा. ए, तू कोण एजंट नाही आहो ते उन्हामुळं होत्या अरे उन्हामुळं काय आम्ही काय येडं बिड वय उन्हामुळं हा का आम्ही काय डारमाने पिलोय वय घरी बसला का लागलं होऊन दिला का लागला का हा, हो तू ना. जाता लय पास तू शांत बस हाय, हा. हा, चला बसू काय कुठं बसायचं ना बोलू बसून बोलू हा? बसून बोलू बसून बोलू. हा, चला. 2 मिनिटं माझं आहे बसून बोलू बसून बोलू. नाही 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 याचं जर लग्न नीटनेटकं जर नाही झालं काय जर अडचण जर आली का तड काढे ना मी बेकार माणूस आहे लय. प्रेमाने बोलते, माझ्यावर लय प्रेम आहे अहो. तुला काय सांगतो जाता तुला दारू गपकी व्हायला ए, इथंच काय असन ती चला बा चला ये, हा, बसून बोलू बरं, किती जा आपण वाडी तुझी व्यवस्थित बसा काय माहिती चालायचं बरं पाहू ना आता मला आप्पाने सगळं सांगितलं या
पण तरी आता तुम्ही सांगा मला बाबा कसं कसं लग्नाचं काय आहे कसं कसं करायचं या. रणकेवाडीनं आलाय ना तुम्ही? हो रणकेवाडीनं चालू आहे. हो अख्खं गाव रंडक या ही बी रंडकच होत पण आता येतंय घडून तर जाऊन द्या काय आता. प्रेमापोटी प्रेम प्रेम लय प्रेम आहे आमचं. कसं कसं आहे सांगता का आम्हाला? काय आपलं पैसे द्यायचे हां आम्ही मुलगी बघणार हां तुम्हाला दाखवणार हां. लग्न तुमचं तुम्ही करून घ्यायचं. नाही चालतंय की. हो का तुम्हाला सांगतो मी गावाचं म्हणलं का नाही गावात आपली लय क्रेज आहे आपलं लय वजन गावात आहे. बेकार आहे निवळ जायला कशाला खरं ते सांग केला का. तू लग्न जमवायला अरे खरं बोल की मग लाभाडे करून पोरगी मिळवतो का काय. प्रेमापोटी आम्ही लहानपणापासून लय जोडीदार खास त्याच्यामुळे चेष्टा करायचं चेष्टा करते चेष्टा चेष्टा करते खरं बोलते. नाही नाही त्याला काय होती चेष्टा करायची सवय आहे. तुम्हाला सांगतो आपल्याला आहे का नाही साधं सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही मला. ए लगा रोज के प्यायला माझ्या बरोबर मुतारा डोसा असतो सकाळ संध्याकाळ दुपार हा आणि तू का काय मला नाही नाही मी मग देगाना करी नाही तर बेकार माणूस आहे मग मी. नाही नाही काय झाले आज गड्यावर जास्तच पेलाय त्याच्यामुळे काय पहिल्यापासून नाही का नाही ह्याला चेष्टा करायच्या लई सवय. चेष्टा करते चेष्टा. चेष्टा नाही काय नाही मी खरं बोलतोय मी प्यायल्यावर फक्त खरं बोलतो नाही तर मग असा लय लाभाड माणूस आहे मग मी. लग्नाचा माझ्या बघू तिला त्याच्या पाया पडतो की मग क्वार्टरला पैसे हो दे देतो लगेच पैसे तोंड काय जाड किवायचं गप किवायचं. तुम्हाला सांगतो चेष्टा करायचं मला हसलं का नाही चेष्टा चेष्टा आणि तू जर लाभाड निघाला ना ते पैसे बिशे घेऊन जर काय शांत शांत हाय नाही तर मग मी क्वार्टर मारून येईन देगानाच करीन इथं. कजायचं बघा होय तुमच्या मनाला कजायचं पोरगी बघा आपण. ए देतात पोरगी पाहिजेत मला. हे तर पोरगा हे हो पारे फोडन हे करेन माणसं बोलाव पाहुणे रावडीला का आपल्याला जमत नाही मग ते. हर्याला का लका आपल्याला गरज आहे का त्या एजंटला नाही गरज लका तुला का शांतकी केला का हो दिला गरीबाच लग्नाला का निवदाव किती दिवस काढू लका. मी बोलतो तुझ्याकडून बोलतो मी आता माणूस आहे ह्याला जर कोण वाईट जर बोलला ना का तडच काढीन इथं. बोलला का हाना मारीच नको बोलू लग्नाचं बोल लग्नाचं कुणाच्या लग्नाचं कुणाच्या लग्नाचं बोलू. आमच्या बापाच्या बोल लग्नाचं आमच्या बापाच्या. अरे तुझ्या म्हाताऱ्याचं लग्न झालं नसतं तू कशाला आमच्या बरं आता बोललो असतो हा. मला मग कसं असतं मला लागतं व्यवहाराने सगळं मला मग बेकार माणूस आहे हाय तर जास्तच पिलाय असं का. बरं चालतंय तुम्हाला फोन करून आपण जाऊ पोरगी बघा. चला चला तुम्ही या पुढे जाऊ. नाही नाही पोरगे बघाय मग आपण डंगर बघाय आलोय वय डंगर बघा माणसं चला लावलं या प्रेमापोटी प्रेमापोटी. अरे आपलं कसं असतं माहिती चालतंय माणसाला 2 मिनिटं राग येईन तू के ए हो आता नाही तुम्ही दारू पण देतोस तू अरे काय नसू अरे कशाला बेकार माझ्या बरं आला आबरू काढा आला हे तर माझे हा. मी कुठं काय म्हणलंय मी कुठं काय म्हणलेला का नाच केव्हा करतो तुला का नाही नाही तुला बघवतच नाही माझं लग्न व्हावं माझं बाबा काय लेकर बाळ असावी ती परपंच व्हावं तुला बघवतच नाही. तू ऐक नाही आता मला तर दिसू पण नको आणि मला दारू पण मागू नको आणि तू बघ माझं मी तुझा की माणूस आहे का मग साहेब अहो काय बोलला नाही काय नाही कधी या काय लागलं काय तुम्ही माणसंच अशी घेऊन आलाय काय बोलणार तुमच्या बरोबर आम्ही. आता काय करायचं अवध आता नासक मला म्हणलं आजारी आहे म्हणून 200 रुपये दे काय दवाखान्यात गेलं दवाखान्यात गेलं नाही पिऊन आलं. आता मला काय माहिती लय जवळ जोडीदार होता. जोडीदार होता म्हणताय बरोबर आहे पण पेताड माणसाला असल्या कामाला आणतात का. अहो त्या बेवड्याला नव्हतो आणणार मग आता एकटा चालू म्हणलं एकाला दोघं असावं ते म्हणून त्याला आणलं होतं मी. बरं असू द्या उद्या 10,000 रुपये घेऊन या तुम्ही. हां 4 चांगली चांगली माणसं आणा हां त्यांच्यात आपण तुमचं लग्न लावून देऊ. बरं बरं चालतंय हो. पेताड खाताड माणसं काय घेऊन येऊ नका. नाही ना आता कुठली पेतडे आता आमची चांगली कळ बसली घेऊ. उद्या किती वाजता येऊ मग. उद्या 10 वाजता या तुम्ही. 10 वाजता होय बरं चालतंय चालतंय हो तुम्हाला करतो फोन हा. येऊ का मग हा चालतंय हा ते लग्नाचं बघा. शांताबाई तुझी तूच तोड बाई मला काय असलं काम जमत नाही. झालं थोडंसं काढायचं फक्त चूल पेटवाय पुरतं. अगं तुला माहितीये का ते तुक्याचं लग्न झालं की. हो आलंय माझ्या कानावर पण म्हटलं काय आता काम उरकते ते त्याच्या ह्याने एजंटने जमवलंय कुठल्या तरी लग्न. हो मग एजंटने मग आता जमत नाही म्हणल्या होती गेला त्या एजंट कडे. होय बरं झालं की उलट आता तुक्याचं झालं म्हणलं गावातल्या कुठल्या सगळ्या पोरांची राहिलेल्या करून टाका येते. ती काय फुकाट करणार आहे का नुसती पोरगी दाखवायला काय. पोरगी नाही 10,000 रुपये घेतो ती. पोरगी दाखवायला काय एजंटची पोरगी घ्यायची बाई एजंटी नसती ती अशा ज्यांची पोरीची लग्न लवकर जमत नाही ती जाते ते एजंट कडे म्हणतात असं.
कुठं मुलगा असला तर सांगा, एखादा नवरदेव असला तरी, मॅडम मुलगी असली तर सांगा. बस झालं मला एवढं. मी गॅसवर चहा ठेवलाय, मी जाते पटाक दिशेने. एवढा कवा माघारी येऊन नेते मी. मग मी पण जाते की घरी. बर बर. गावाचं काय अवघड झालंय. आयला त्या चुकीचं झाली आता लग्नात नाही. अय तुकाराम, बोला काय म्हणताय. अरे काय म्हणताय म्हणजे लका तुला पटाय पाहिजे. लका लग्न केलं लका आम्हाला सांगायचं तरी. सांगून काय झालं असतं. अरे काय झालं असतं म्हणजे. अरे ठीक आहे आमची लग्न नाहीत होय नाहीत बाबा, काय अडचणी असते. बर तुझं झालंय देवाच्या कृपेने झालंय बाबा चांगलं. हा अरे पण आम्ही काय तिथं काय भात आमटी खाल्लीच असती ना, किती थोडीशी खाल्ली असती. खाल्ली असती की. तुझ्या आनंदात सामील झालोच असतो. नाही नाही झाला असताना सामील. तुमचा नेलता की एक तो कुत्रा कोण? का चांगला गोड बोलून त्याला आधीच म्हणलं का चल फक्त नेलं म्हणलं लग्न जमवायचं. चल नेला त्याला. हरेला हो मला म्हणला 200 रुपये ती माझ्या पोटात दुखतोय म्हणून 200 रुपये घेऊन गेलाय. आणला का नुसता बाका बाका वाचच की 10 रुपये लागा डांगडिकच करत आलाय. मला एक कळतं तू क्या तुला अक्कल नाही. हो. मला एक सांग, तुला माहिती आहे की ती काय गुणाचं आहे, मग तू कशाला द्यायचं 200 रुपये. आता नाटक करतय. अरे हो की त्याला म्हणलं होतं आता पोटात दुखतोय म्हणजे बाबा देवत पैसे पण ते पण जाऊ दे बाबा. तिथं नेलाय त्याला मी. तर तो एजंट होता. एजंट लग्न मी काय केलंय 10,000 रुपये देऊन एजंट गाठलाय. त्या एजंटला 10,000 रुपये देऊन मी लग्न जमावलेलं आहे. त्याला नेलं होतं ह्याला. तर हे एजंटलाच म्हणतोय का आताडच काढील आणि उलटाच करील ह्याचं असलं बोलणं. मग एजंट एजंट गेला तेव्हा त्याला सोडला आणि ह्याला धरला एजंटला. तेव्हा कुठं माझं लग्न झालं. आता सुरळीत चाललंय. चुकून सुद्धा माझ्याकडे घराकडे दोघं पण येऊ नका. का आमचं काय लका आम्ही काय केलंय. लका पहिली बायको बघितली का तुमच्या कोणाला का हाय तर नांदुराला का नाही असं ते होतं माणसाकडून माणूस आहे चुकणार नाही. नको चुकू नको. आपलं आपण गावात तरच बोलू. घराकडे माझ्या काय फिरू नका. जावा बरं थांब थांब 2 मिनिटं. मला एक सांग, तू म्हणला एजंटनं तुझं लग्न जमावलं. हा बरोबर आहे. हा अरे एजंट काय खरे असतात का. एजंट मुळे काय काय कांड होत्यात तुला माहिती ना. आम्हाला माहिती काय होते. तुमचं लग्न व्हाय ना का नाही. आता एजंटवर आम्हाला म्हणणार असं करतोय फसवलं तुला. मला फसवू दे एजंटनं. मला काय नाही. सरळ सांग तुमच्या दमनं 10,000 रुपये भरायचा आणि लग्न करायचं. आपलं दम होता लग्न केलं. घराकडे फिरायचं नाही. मी काय चला नंबर बिंबर असला तर देऊन टाक. कोणाचा? एजंटचा. एजंटचा होय. मेसेज करतो तुला. मग. मोबाईल घरी आहे ना. हा, मग ओके. जा, जा. हा, चालतंय. आता बरं एजंट चांगला आला होय. राम राम आप्पा. राम राम. आला का काय रा ऱ्या. पण लय दिवसात गाठ पडल्या आल तू देवाच्या वाईस पाया पडायला. मग पडला ती पाया. द्या पान आता काय काढलंय तर. पान लगा इळात न लगा 3-3 वेळा खातोय पान माझ्याकडून. आप्पा तुमच्या शेवार तरी कोण आहे आम्हाला. अरे हो बाबा पण सारखंच वय तुला पान द्यायचं लागा. काय आता हो का तुमचं तरी किती दिवस राहिले सांगा. मग आता देत बसू का सगळ्या गावाला बसू का वाटत. 4 दिवस तुम्ही आज हाय तर उद्या नाही. नाही अशी बाबा. परिस्थिती. नाही, नाही. कधी पिकलं पान गळून पण सांगता अरे येतंय तुला का. सारखं देत बसू का पान. द्या द्या. आला का राव दिला का. ए, अरे हे बघ मी एक. हो, नाही नाही हा मुगाच ग बस. नाही, द्या आप्पा काय एवढं तुम्ही राव. उगला का हे कर जाऊन कुजोग. मी मागली माग दर्शन झाल्यावर तुमचा बाटवा हाणला बी असता. हाणला का काय लागा पटवा हाणायचा मग आम्ही लागा ग बसतोय वय लागा. नाही झालं खरं. मग अहो तुम्हाला सांगतो ह्यो आपला तुके आहे का नाही. बर तुक्याने मला नेलं ते कराय काय लग्न जमवाय. त्यो का आता. हो बर. अहो, तुमचंच नाव सांगत होता. हा काय म्हणला. म्हणला पाणी म्हणला निरोप दिलाय हा किंवा घेऊन जा. एक नंबर लग्न आप्पा जुळावत्यात. एक कुठला तर एजंट दिलता. बर गेलो मस्तपैकी पद्धतशीरपणे सगळं पार पाडून आलोय. लग्न लावून अहो सगळं ओके. आता कमाल झाली गाड्या. आपल्याशिवाय लग्न होतच नाही. तुम्हाला सांगतो काय थापण. माझा मानपान काय थाट होता. सगळी पाहुणी आप्पा नमस्कार. नमस्ते. अरे, ते नाही थांबू का जाऊ. नाही नाही बस की. बसा, नाऱ्या आला. बसा, बसा. सकाळपासून 2-3 बसा. दिवस नाऱ्या कुठं काय होता रे. नाही मी बी बघत होतो म्हणलं तुलाच बघत होतो. आला होय. पण तू काय तुमच्या कुठं दिसला नाही. माणसाला हिंडायचं लय येड दिसतंय का. ए, हा? नाही हिंडायचं आप्पा, काय पण सांगायचं. आप्पा हा अरे नी काय असा जी दिवा लावलाय का नाही असा. बर हा तो दिवा कधी दिसू शकत नाही असं. असं काय केलंय रे. लय खतरनाक. म्हणजे पुढच्याचं नशीब चांगलं हा म्हणून सगळं चांगलं झालं. हा बर नाहीतर आयुष्यात परत दिवस लागला नसता. लका काय केलेलं का रे असं काय तुला. केलंय सांग तरी. अर्धवट काय बोलतोय आप्पाच्या. माझं कान भरावतोय काय आप्पांपाशी. अरे आता ह्यो काय सांगत होता.
ती लग्न करून आलोय मी असं केलंय मी तसं केलंय तुक्याचं लग्न आपणच जमावलं लय नका जॅके आणताय लागा. तू त्याचं लग्नात जमावलंय का मोडायच्या का तेव्हा आणलंय ती विचारलं का तुम्ही अहो तो आताच मला म्हणला आम्ही लग्न लावून आलोय मग खरं काय आणि खोटं काय तुम्हाला दोघालाच माहित लागा. अहो आप्पा तुम्हाला सांगतो त्यांनी काय कार्यक्रम केला माहितीये का हा तू केला म्हणला माझ्या पोटात दुखताय 200 रुपये दी बर 200 रुपये घेतलं हा. आणि अक्षरशः पिऊन तो एजंट होता ना बर. त्याच्या जागावर गेला ह्यो काय लागा हर्या तुला कोण म्हणलं अरे मला आत्ता भेटला होता तू के बाहेर तेव्हा सांगत होता आणि हे तर जॅके हाणतोय आपा पुढं खरं बोलत झाला का मी नशेत असल्यावर मला काय कळत नाही काय लागा तुमचं गावच लागा तुमचं लय गाड्या बेकार दिसतंय गाड्या गाव चांगलंय अरे गाव चांगला असं काय करा तुम्ही माणसं दोघं? चांगली नाही ती अरे पण तू त्याच्यावर पडतोय ते त्याच्यावर पडतोय अरे ही काय पद्धत आहे का लागा आपा सगळं खरं आहे तुमचं हा मग लागते वाटला माणसं काय नाही काय नाही त्याच्यात त्याची बी चुकी नाही बरं का हा ते हलकटच आहे बाई चुकी नाही केलं ती बरोबर आहे तू नाही और तिथं गेल्यावर लागलं जॅके हा नाही मी बागायतदार माझी 50 एकर जमीन माझं इकडं ते मग हल्लं माझं बी मस्ताक मग अरे ह्याला राहिला एक गुंठा आहे काय केलं लागा पितळ उघड तिथंच मग होय. मग आपा मग माझं नाही मग बरोबर आहे मग बरोबर आहे नाही नाही बरं तुम्ही राव आपा पिशवी ठेवली आणि कात कोण द्यायचा काय का लावला चुना आम्हाला? आधी तुला काय अर्ध शेवट चुनात लावणार आहे मी तुम्हाला नाही, लावचा हा द्या कात बी द्या म्हणजे खायला आला तुम्ही लगा वाईट थोडं नीट वागा लागा एकामेकाला लागा नीट लागा त्या तुक्या चांगलं होऊन द्या लागा नाही नाही झालं की चांगलं आता होऊन काय? द्या लागा त्याचं होय ना रे हा. पण आपण सारखी माणसं म्हातारी माणसं अजून बघ की 70 वय झालंय पण खणखणीत माणूस आहे अशी माणसं राहिली नाहीत आला का म्हातारी मला तांब्याने दूध पाजते अजून सुद्धा अजून पिता अजून पितो दूध मी व्यायाम करतो कशाचं? हो कशाचं अरे म्हशीचं म्हण कशाचं काय काय खायला का बोलतायला का आमच्याकडे काय नाहीत गुरं नाही नका भानगडीत पडत जाऊ जोर काढाय गेल्यावर मुंडी कुच्चान आला का मी अरे नाहीला का हे पोला जागत आहे का अरे हाय सगळं व्हायच राव ना आवाजलं की हांड्याने दूध पितून तांब्याने पितून म्हातारी ए, नाऱ्या. म्हातारी वारलेली झाली 4 वर्ष काय तुम्ही व्यापका हो माझा पोरगा काय रे मागच्या महिन्यात तुला सांगत होता खरं सांग नाही नाही सांगत होतो. विचार. खरंय खरंय मी तुमच्याकडे असं जॅके आणत नाही म्हातारा कष्टाला अजून ऐकत नाही म्हटलं मला ऐकत नाही म्हटलं तर होय हाय का म्हणला माहित? बरं का नाही, नाही. पण म्हणला काय आहे माहितीये का म्हातारा वाईट जरा म्हणला हाय म्हणजे म्हातारा खचलंय हा. ताटपाना धावतंय पण फार खचलंय हा आ, तुम्ही का अजून बघितलंच नाही का मी कसा व्यायाम करतोय हा आणि कसा नाही हे बघितलंच नाही अजून तुम्ही नाही, याला माहिती आहे बघ सगळं याला नाही मला माहिती आहे हाय का नाही? कारण काय आहे माहितीये का जिथं चालायचं ना तिथं आपा चाला ना नाही तिथं चालतोय असं झालंय नाही बरं, नाही पण इथं आपा आम्ही ना रे हा. चल येऊ जाऊ चला आपा हा काळजी या. घे आपलं तिसऱ्या पाराला येतो एक पान हाय नाही हा आला का कायला का येड लावलेला का तुला का अरे आपा पानं घेऊन येतो आता गट उठायच्यात का हा. नाही ते अडकवलेली पानं सगळी ते तुम्हाला पानं अडकावलेली जाणार नाही दुसरी जाणतात नाही, नाही, दाखवतो. जाणतो. जाऊ का मग? हो हो ए नार्या त्याला ध्यान करून दे बर का अरे हो, हो चल देवाला चल पड पाया पर्स ठेवू खाली ठेव खाली पड पाया हे इकडं इथं पड पाया ये लय नाऱ्या कुठे गेलाय बरं आता तू पाया पडून म्हणला लगा संगी हा या पाप फेडाय आधी पाप करायची आणि मग देवाच्या पाया पडायचं आणि मग पाप फेडत बसायची वाटते खरं जरा वाईस तरी तुला बोललोय का जाके तुतार घेऊन पुढं तू हा? घेऊन म्हणजे आता मलाच म्हणलं की अगं मी माझ्या मनाला बोलत होतो संगे तू जरा गप काय तुला ताप आहे काय झालं बस जाऊ दे बस व्हायच नाही नाही हा? पहिल्यापासून तुझा ऐकायला भांडणाचा सूर असतो मला भांडणाचा चांगलं सूर माहिती असतो बाबा तुझं. काय तू बी का नाही तू नको माझ्या नादा लागत जाऊ संगे खरं असतील तर तू माझ्या नादाला लागत जाऊ नको. नीट तू काय वागाव होती का? नीट वागाव 4 माणसं आपल्याला चांगली म्हणते ना असं वागाव हा, सगळ्या गावाचं नाव ठेवून घ्यायची हा, हा? असू दे. होय तू करा काय म्हणताय काय नाही कस काय इकडं कस काय अरे लग्न झालं काल परवा लग्न? दिवशी आता मग आणलं म्हणलं पाया पडा देवा देव वहिनी. नाही काय जोडीदार आपलं ते बरं आहे का, वहिनी? अयो, एकदाचं केलंच वय लग्न असलं जोडीदार कसलं डायरेक्ट अंगावर नाही नाही आवडी प्रेमा ना अहो, कुठे काय होतं माहितीये का आवरत होय वहिनी
एखादी बहीण बिन आहे का तुम्हाला? धाकटे असू द्या, थोरली, सावत्र, कसले बी असू द्या, असले तर होऊन जाईन सगळे माझं बी. बाबा लगेच झाला का सुरू तू बी? काय अडचण आहे होय? नाही पण बहीण हाय लय पुरे आहेत आमच्या गावात, पण तुम्ही काय करता? नाही लगेच. अरे बाबा आम्हाला देव देव करू द्या, पुन्हा बघू आपण. ह्याच्या काय नाही, तू चल नको, ह्याच्या नाही चल. होय नाही, देव देव झालं की लगेच मग गाठ घ्या बरं का. कशाला बाबा हे करतोय, नादी लागतोय का? पिक्की जरा तू तरी. अगे सांगे असू दे, आज ना उद्या पहिली गेलेली बायको, तुझं बी हिंडतंय वाड्या वगळीने, बरोबर? माझं कुठं गेलंय ते माहित नाही, करून टाक तू लग्न. मी तर म्हणतो कर तू बी तिसरं सांगे लग्न. अरे लावचील वाड बाबा, लावचील दावणीला मला. अयो. आज बीज काय आहे का नाही तुला? तू आता काय ते चालू झाला काय गोंधळ बिंदळ घालतो काय? लोच ना धावला गडे. ये आयला गाड्याने गोंधळ घातला पार. देव देव झाला, व्यवस्थित सगळं झाला. हो मग काय तर. पण ऐका की लय ऊन आहे, मला लय ताण लागली या. लेता लागली होय. हो जा घेऊ का टाके, हे पाणी पिऊन लगेच. हा 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 चालतंय. हा चुप करून जाते बरं. जा जा, ये पाणी पिऊन. काय गार पाणी अक्षी टाकीला? लगेच आले आम्ही. हो ये लगेच. काय बस तुम्ही? हो हो ये लगेच. चला का एकदाच का लग्न झालं, नो टेन्शन झालं आता. हे गेलेली 1 तास झाला का? असलं कसं पाणी पिती का हे अजून? 1 तास कुठं लागते वे तवा? थांबून नाही जमायचं गड्या, बघितलं पाहिजे का हिला. कुठं गेली मला काय कळानच दिसलं का? पाणी प्यायला गेली. मावशी इथे एक आता लग्न झालेली दिसली का मला तुम्हाला? तिकडे गेलेली वय, टाकीकडे वय. टाकीकडे बघून आलो, तिकडे दिसना जावं. टाकीकडे इकडे वय. कुठे गेली असेल काही? पाहुणं माझी बायको दिसली का तुम्हाला? कुठली बायको तुझी? पिवळी साडी घातली तिनं. बरोबर आहे. एक नीट तिकडे गेल्या दिसती त्या गाडीपाशी. गाडीत बसली. गाडीत बसले मग काय माहिती? गाडीत बसली वय. गाडी बसली. जावा जावा. अयो कुठे बसली आता? ह्यो कुठे गेली बायको? अरे कुठं चाललाय तापा? मंदिरात निघाली. अहो हे कोणचं टायमिंग आहे? आताच्या टायमिंगला कोण जात मंदिरात? अरे तुम्हाला माहिती नाही ती तुक्याची बायको पळून गेली ती. काय बोलताय? मग गाडीवर बसली होती, मागची माग म्हणली मी पाणी पिऊन येतीन, गेली पळून. अहो 2 दिवस झाल्यात लग्नाला अहो, मॅडम. झालं पण गेले किती कोणतं कुठली तरी फोर व्हीलर. लग्न झालंय आणि 2 दिवसात कशी पळून जाईल मॅडम? आता आम्ही काय खोटं सांगतोय का हऱ्या? काय अवघड आहे गाड्या. आयला मग ही संगी नाही होय बरी. त्याच्या आईला अख्ख्या गावाबरोबर भांडण, पण त्याच्या कुणावर पासले पळून जायचे तरी भांडणच पडत नाही. अरे मी तुला आता सांगते बर का, मी काय भांडणाच्या मूड मध्ये नाही. मी एकतर चालली तिकडे भांडणं सोडवायला. ए अगं तुला चांगलंच म्हणलंय की ही हुबला काय काय होईल चांगलं म्हणजे अरे तरी हुबला भांडायला जाऊ उठतंय. दे. अरे नाऱ्या तुला माहिती का त्यानं काय केलं? 4-5 तोळा डाग घातलं आणि हाय अशी बिनलाजावानी बाई पळून गेली ती. कुण ह्याच्यापासून त्याच्यापासून किती रुपये त्यानं घेतलं होतं माहिती ना? अरे तुला अवघड आहे. अरे 100% लपड्यातला काहीतरी प्रकार असेल तिकडं. पण बोलावलंय कोणी? हे नाही मी आप्पा आपण आप्पानी बोलावलंय. गप्पा गप्पा मारत बसन. बरं चला जाऊन द्या. चला चला मीटिंग बघू काय होतंय. चला अप्पा अहो किती कष्टाने मी चार तुला आणलं होतं, सगळं घेऊन गेली ती. असू दे, होईल आज ना उद्या चांगलं होईल का तुझं. अहो काय असू दे अप्पा. अरे मस्त मी नंबर दिलता तुला चांगला, पण आता तो गद्दार निघला, आता त्यात माझा तरी काय दोष आहे रे. कुला का रडूच. अहो मस्त बरोबर आहे तुमचं, पण 2 लाख कसं कमवलं होतं ते माझे मला माहिती अप्पा. अरे हो बाबा, आता काय करतो, झालं झालं. हो अप्पा
कस काय बायको पळाली? तर काय आता हो का दिलता फोन नंबर त्याला चांगला व्यवस्थित पण तो गदार निघला तर त्यात माझा तरी काय दोष आहे येतोय आता काय करणार पण आपा तुमचं चुकलंय तुम्ही तपासून माणूस एखाद्याचं आयुष्य खराब होतं का नाही ह्याच्यामुळे अहो आता ती गेली पळून पण वाट लागली ह्याच्या आयुष्याची बरोबर आहे. विचार करा हो तुम्ही बरोबर आहे तो की आरती सोनं तो काहीतरी 4 तोळे केलं तर ते बी घेऊन गेली काय? सगळंच घेऊन गेली ती अरे बायको गेली माझ्या अंगावलं दागिनं बी गेलं हर्या तू कशाला रे विश्वास ठेवायचा मला तर काय कळ नाही हा लाताळी करून ह्याच्यापासून त्याच्यापासून उसनं घेऊन त्या बायकोला सोन्यानं माडवली आणि गेली का नाही घेऊन ती हा त्याला कळत नाही कोणावर पण विश्वास ठेवून बसतो आता इथून पुढे जरी कोणावर विश्वास ठेवू नको अहो पण आता हे झालेलं काय कसं करायचं कसं निस्तारायचं हे? अरे हर्या काय झालंय आजकालच्या लोकांची एकमेकाकडे बघायची मानसिकता संपली लोकात म्हणजे कोण चांगला आणि कोण वाईट हीच कळलेलं नाही बाहेरच्या लोक आपण विश्वास ठेवायचाच कशासाठी नाही आपण ते काय टोळीच आहे मी त्या दिवशी रोग बाय ठोक बोलत होतो थोडं पिऊन त्याला लई की राग आला गेला निघून तिथनं पण मला का विषय कसा होतो टोळी ती झाली डायरेक्ट माणसं काय करते ती फसवते ती लग्न करतात 2 दिवसात बायको गायब हे सगळं लोबडायचं आणि जायचं पण लोकांनी विश्वास ठेवा पाहुण्या रावड्यात काय पोरगी नव्हती वैर लाका तुक्या त्याचं दुःख करणं म्हणजे पटतंय मला कारण काय दुःख होणार एवढं मेहनत कष्ट करून काय पै ना पै जोडून केलेलं आहे सोनं म्हण पैसे म्हण जुळवून बरोबर आहे म्हणल्यावर वाटणार आता रडू नकोच आणि काहीतरी गोळा गाऊ नको नाही पण लय कष्टाने पैसे गोळा केले होते सुखाने पैसे मिळत नाहीत कोणाला तुक्या असा नको करू येड्यागत सगळ्यांचं कमावलेलंच असतात र सगळ्यांच्या हातावलीच पोट आहे इथं कोण चांगलं नसलेलं आहे होय राहऱ्या हो मला काय म्हणायचं माहिती का आप्पा ह्यातनं एकच शिकाय मिळतंय हा कुठली पार्टी व्यवस्थित पाहुण्या रावळ्यातनं किंवा परफेक्ट ओळखीची असली तर त्या भानगडीत पडायची असं एजंट वर आलाय रस्त्याने जाता जाता कधी विश्वास ठेवायचा नाही बरोबर आहे पण आता पुढचा माणूस तरी एखादी पोरगी बघितली तरी 4 पाहुणे रावळी शेजारी असतात मित्र मैत्रिणी असतात कोणी असतात त्यांच्याशी वाद करायचा समजा एजंट का असा ना पण ओळखीचं पाहिजेत का नको एखादा तरी उगा माणूस आला एजंट आला पोरगी आली म्हणजे लगेच नवर ते होऊन जपतय एजंटच्या ह्याच्या नादीच लागला नाही पाहिजे अरे फेसबुक वर सुद्धा ते ग्रुप आहेत ह्या म्हणजे जाती वाईज ग्रुप आहेत त्या जातीसाठी येऊ त्या जातीसाठी त्याच्यात काय खरंय काय माहिती आणि सगळी एजंट तशी नाहीत बरं का काय त्याच्यामुळे चांगल्या एजंटचं सुद्धा नाव बदनाम झालंय असं 4 जणच खराब आहेत पण चांगल्या एजंटचं माणसाला विश्वास कोणावर द्यावा हेच कळा ना बसतच नाही प्रकार झालाय आता घ्या समजून आता बरं का आप्पा त्याचं 2 लाख रुपये डागाला गेले बरोबर बर अजून लाखभर रुपये कसा बी लागणाला गेला 3 हो आपण करू 10-20 हजार गावकरी सगळी काय फरक पडतोय करू आपलं गोळा आयला हऱ्या तो म्हणतो ती बरोबर आहे गाड्या करू आपण गोळा एका माणसावर लय लोड टाकण्यापेक्षा का नाही काय येते 10-15 हजार रुपये देऊ चला जाऊन द्या बरं का गाड्या द्या सगळे जणी मिळून अख्खं गाव तुझ्या मागे तू काळजी करू नको चल आता चला नको रडू नको अजिबात चल येड्यागत कायला का रडतोय का जाऊ दे असू दे